सर्वांना नमस्कार. एक लग्न असेही भाग 85 अंतिम भाग. या कथेचे सर्व भाग चॅनलवर अपलोड आहेत. ते वाचण्यासाठी चॅनलला भेट द्यावी. ही कथा माझी स्वलिखित आहे, तर कृपया कॉपी करू नका. अरे करा रे लवकर, कधीचे करत आहात? अजून अर्धही काम उरकली नाहीत तुमची. चला करा पटकन. सोफ्यावर बसलेले नानासाहेब थोडे चिडतच त्या सजावटीचं काम करणाऱ्या माणसांना बडबड करत बोलत होते. हो हो आजोबा, सगळं होतंय. तुम्ही कशाला ओरडून आपली बीपी वाढवत आहात? श्लोक त्यांच्या बाजूला बसत त्यांचा बीपी चेक करत बोल. 2 दिवसापूर्वी त्यांचा बीपी थोडा वाढला होता. अरे पण अजूनही यांचं उरकलं नाही आहे. मग माझा आवाज वाढणारच ना, नानासाहेब बोलले. हो, पण तुम्ही आधी शांत बसा, मला नीट चेक करू द्या, श्लोक बोलला. तसं नानासाहेब थोडे शांत झाले. शिव, काय चाललं तुमचं? मला खाली का जाऊ देत नाही आहात? घरात किती कामं पडली आहे. दिवाळी आहे, फराळ सुद्धा करायचा आहे. आत्या आणि छोटी मा किती करणार? त्यात तुम्ही आहात की मला खोलीतूनच सोडत नाही आहात. काय वाटेल त्यांना? गौरी कपड्यांच्या घड्या घालत सतत बडबड करत होती. तिला त्रास देण्यासाठी मुद्दामच शिवने थोड्या वेळापूर्वी संपूर्ण कपाट अस्ताव्यस्त केला होता. त्याचीच ती बडबड सुरू होती. आज सकाळपासून शिवने तिला काही ना काही काम काढून खोलीतच अडकवून ठेवले होते. नाश्ता आणि लंच सुद्धा त्याने मेडला सांगून खोलीतच मागवला होता, ज्यामुळे आता गौरीला कंटाळा आला होता. तर शिव कानात हेडफोन घालून मस्तपैकी गाणी एन्जॉय करत होता, ज्यावर अंश आणि शिवू हसत होते. आता दोघेही बसायला लागले होते आणि रागत सुद्धा होते, म्हणून आता ते दोघेही बेडवर बसून आपल्या मम्माच्या चिडचिड करण्यावर हसत होते. वेळ रात्रीची. संपूर्ण पटवर्धनवाडा रोषणाईने झळकत होता. दिवाळी असल्याने दारात छान अशी रांगोळी काढली होती. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद होता. फटाक्यांचे आवाज आणि दिव्यांच्या उजेडाने वातावरणात दिवाळी सणाची चाहूल दिली होती. पण ही दिवाळी पटवर्धन कुटुंबासाठी खूप खास होती, कारण दिवाळी म्हणजे त्यांच्या घरच्या लक्ष्मीचा वाढदिवस सुद्धा होता, ज्यामुळे दुप्पट आनंद होता. सोबतच मधु आणि नंदिनी यांच्या लग्नानंतरची पहिली दिवाळी सुद्धा होती. वाड्याला आतून सुद्धा खूप छान सजवलं होतं. हॉलच्या मध्यभागी मोठ्या अक्षरात हॅपी बर्थडे गौरी असे लिहिले होतं. एकूणच वाड्याला रोनक आली होती. जान, हे घे. शिव गौरी समोर एक पार्सल धरत बोलला. दिवसभर तिला सतावून आता तिचा राग काढण्याचा तो प्रयत्न करत होता, कारण जर ती तयार झाली नाही तर सगळ्याच प्लॅनिंगची वाट लागणार होती. ओ, म्हणजे दिवसभर माझं डोकं खाऊन तुमचं मन भरलं नाही. जे आता मला त्रास द्यायला तुम्ही हे करत आहात ना, गौरी चिडतच बोलली, कारण तिची सगळी तयारी झाल्यावर शिव तिला ते पार्सल देत होता. प्लीज जान, हे आता शेवटचं, नंतर मी तुला काहीही सांगणार नाही, शिव विनंती करत बोलला. तसं गौरीने सुस्कारा सोडत शिवकडून ते पार्सल घेतलं.
आणि चेंज करायला गेले. शिव आणि अंश आधीच शौर्यसोबत खाली होते. थोड्याच वेळात गौरी चेंज करून आली. तसा शिव तिला बघतच राहिला. पर्पल रंगाच्या त्या फुल अस्तीन गाऊनमध्ये गौरी खूपच सुंदर दिसत होती. कुठूनही तिचं लग्न झालेलं आहे असं वाटत नव्हतं. एखाद्या कुमारिकेसारखी ती दिसत होती. शिव तर तिला बघून घायाळच झाला होता आणि तिलाच एकटक बघत होता. झालं का आता की आणखी काही आहे? गौरी आपला ड्रेस नीट करत येत बोलली. अजूनही तिने शिवला पाहिलं नव्हतं. जर आता तिने पाहिलं असतं ना तर लाजून तिथेच पाणी पाणी झाली असती ती. गौरीच्या आवाजाने भानावर येत शिव हळूहळू चालत जाऊन गौरीच्या मागे उभा झाला आणि त्याने अलगद आपल्या खिशातून एक पट्टी बाहेर काढली आणि खाली बघणाऱ्या गौरीच्या डोळ्यांवर बांधली. तशी गौरी घाबरली आणि तिने शिवला थांबवायचा प्रयत्न केला. शांत हो जान आणि चल माझ्यासोबत. शिव गौरीला शांत करत तिचा हात हातात घेऊन खाली येत होता. तर गौरीची सतत बडबड सुरू होती. काय चाललंय, कुठे जातोय वगैरे वगैरे. शिव गौरीला घेऊन खाली आला. त्याने सगळ्यांना इशारा केला. तशा सगळ्यांनी माना हलविल्या. शिवने हळूच गौरीच्या डोळ्याची पट्टी काढली. तसा हॅपी बर्थडे गौरी, वहिनी, गुडिया, परी, प्रिन्सेस असा जल्लोष झाला. तशी गौरीच्या चेहऱ्यावर गोड हसू आलं. तिचं सगळं कुटुंब तिच्या समोर उभं राहून तिला शुभेच्छा देत होता. अजय, मधू आपल्या कुटुंबासोबत आले होते. तर जय, नंदनी सुद्धा हसतमुखाने तिथे हजर होते. सगळ्यांना बघून गौरीचे ओठ रुंदावले. काही वेळात शौर्य केक घेऊन आला. त्याने तो केक गौरीसमोर टेबलवर ठेवला. त्यानंतर गौरीने हसतच केक कट केला आणि सगळ्यात आधी शिवला भरवला. आवडलं सरप्राईज? शिव, हो, खूप खूप आवडलं बोलून गौरीने शिवला केक भरविला. शिवने सुद्धा तिला केक भरविला. नंतर गौरीने एक एक करून सगळ्यांना केक दिला. मधू आणि नंदिनीला केक भरवताना गौरीची नजर त्यांच्या पोटावर गेली. दोघीही प्रेग्नेंट होत्या. मधूला 4था महिना तर नंदिनीला 3रा महिना सुरू होता. गौरीने इशाऱ्याने त्यांना सगळं ठीक आहे का असे विचारले. त्या दोघींनी सुद्धा लाजतच माना हलविल्या. त्यानंतर सगळ्यांनी मिळून दिवाळी साजरी केली. रात्रीचं डिनर सुद्धा हसत खेळत झालं. दिवाळीच्या निमित्ताने पंचपक्वान्न बनले होते. प्रत्येकाच्या आवडीचा एक तरी मेनू त्या डायनिंगवर होता. डिनर आटोपले तसे सगळे आपल्या खोलीत निघून गेले. तर शिव गौरीला घेऊन टेरेसवर आला. तिथली सजावट बघून तर गौरीचे डोळेच उघडे राहिले. संपूर्ण टेरेसवर लाइटिंग लावली होती. संपूर्ण टेरेसवर शिव गौरीचे प्रत्येक मोमेंटचे फोटोज लावले होते. ते फोटो बघून शिव आणि गौरी त्यांच्या लग्नापासूनचा आतापर्यंतचा काळ त्यांच्या डोळ्यासमोरून जात होता आणि शिव गौरीच्या हातात हात घालून ते प्रत्येक क्षण जगत होते. कधी कुठले फोटो बघून खुदकन हसत होते
तर कधी कुठल्या फोटोला बघून त्यांच्या डोळ्यांचे कोपरे ओले होत होते. प्रत्येक फोटोवरून गौरी मायेने हात फिरवत होती. त्यानंतर शिव गौरीला घेऊन कोपऱ्यात उभारलेल्या टेंटमध्ये आला. तिथे आधीच काही गादी टाकून अंथरूण आणि पांघरूणची सोय केली होती. हॅपी बर्थडे जान. शिव गौरीच्या कपाळावर दीर्घ चुंबन घेत, थँक्स शिव. मला कधीच वाटलं नव्हतं अटीवर सुरू झालेला आपला हा प्रवास या सुरेख आणि गोड टप्प्यावर सुद्धा येईल. फक्त तुमच्यामुळे मी हे क्षण जगू शकले. गौरी शिवच्या खांद्यावर डोकं ठेवून बोलली. दोघांचीही बोट एकमेकात गुंफली होती. थँक्यू तर मला तुला म्हणायला हवं जान. तुझ्यामुळे माझी लाईफ कंप्लीट झाली. माझी प्रत्येक नाती आणखी घट्ट झाली. तुझ्यामुळे मी नव्याने जगायला शिकलो. प्रेमाचा खरा अर्थ मला समजला आणि तुझ्याचमुळे माझ्या आयुष्यात 2 अनमोल गिफ्ट मला मिळाली माझी. शिव आपल्या बाजूला झोपलेल्या चिमुकल्यांवर नजर टाकत बोलतच होता की आपली वाढ. गौरी शिवच्या हातांवर पकड घट्ट करत बोलली. दोन्ही पिल्ले आता त्यांच्या जवळ पाळण्यात शांत झोपली होती. जणू आता त्यांनाही आपल्या मम्मा आणि डॅडच्या गोड क्षणात अडथळा बनायचा नव्हता. म्हणून ते दोघे शांत झोपली होती. शिव गौरी एकमेकांच्या डोळ्यात बघण्यात हरवले होते. दोघांच्याही डोळ्यात कधीही न संपणारं असं खोल खोल प्रेम दिसत होतं. आपुलकी विश्वासाने भरलेलं त्यांचं नातं आता प्रेमाच्याही पुढे गेलं होतं. शिवने अलगद गौरीच्या कपाळावर ओठ टेकवून दीर्घ चुंबन घेतले. तशा गौरीच्या पापण्या मिटल्या. शिवने तिच्या दोन्ही पापण्या नंतर गालाच्या दोन्ही बाजूला होत तिच्या मानेवर आपले ओठ टेकविले आणि तिथे आपल्या प्रेमाची मोहर उमटवू लागला. नंतर तो अलगतच तिच्या त्या नाजूक पाकळी ओठ आपल्या ओठात घेऊन चुंबन करू लागला. गौरी सुद्धा त्याला प्रतिसाद देत साथ देऊ लागली. हळूहळू रात्रीच्या सरतेसोबत गौरी आणि शिव आपल्या प्रेमाच्या वरच्या पायऱ्या चढत होते. आपल्या मधात येणारे अडथळे बाजूला करत दोघेही प्रेमाच्या प्रवासाला निघाले होते. आता त्या दोघांचंही नातं प्रेमाच्या वर गेलं होतं. आता ते दोघे वेगवेगळे राहिले नव्हते. 2 जिस्म एक जान असे झाले होते. वेळेसोबत त्या टेरेसवर फक्त दोघांच्याही मिलनाचे सुमधुर संगीत घुमत होते. ती चांदणी रात्र त्या 2 जीवांची मिलनाची रात्र ठरली होती. तो टेरेस, आकाशातल्या त्या लुकलुकणाऱ्या चांदण्या, ती थंड हवा सगळे मिळून त्या दोघांच्या मिलनाचे गीत गात होते. रात्रीच्या प्रत्येक पहरासोबत त्यांचं प्रेम आणखी गडद होत चालले होतं. आज इथेच आपली एक लग्न असेही या कथेचा शेवट झाला आहे. एका अटीवर सुरू झालेला हा प्रवास प्रेमाचं सुंदर रूप घेऊन पूर्णत्वाला आला आहे. या प्रवासात तुम्ही सगळ्यांनी सुद्धा मला खूप साथ दिली. शिवगौरीला आपलं केलं आणि भरभरून प्रेम दिलं. त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. तसेच प्रेम वेदांतिका आणि अभिला सुद्धा द्या. आपली नवीन कथा लवकरच तुमच्या भेटीला येईल. यावर तुमचे मत मला कमेंट करून नक्की सांगा. भेटू पुन्हा
एका नवीन कथेसोबत लवकरच. आपल्या चॅनलवरील कथा आवडत असल्यास लाईक शेअर करून चॅनलवर सबस्क्राईब करा.